हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 9th मॅथ्स पार्ट 2 मधला प्रॅक्टिस सेट 6.3 मधले काही प्रश्न सोडवू जे कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कम सर्कल याच्यावर आधारित आहेत. त्यातला पहिला प्रश्न, कन्स्ट्रक्ट ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट अँगल पी इज इक्वल टू 70 डिग्री, अँगल आर इज इक्वल टू 50 डिग्री, क्यू आर इज इक्वल टू 7.3 सेंटीमीटर अँड बाय दॅट वी हॅव टू कन्स्ट्रक्ट ट्रायंगल अँड इट्स सर्कम सर्कल. पहिल्यांदा हे ट्रायंगल आपल्याला काढावं लागेल. त्याच्यासाठी याचे जे कन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स दिले आहेत अँगल पी, अँगल आर आणि क्यू आर, याच्यानुसार पहिल्यांदा आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करूया. त्याच्यामध्ये एकच साईड दिली क्यू आर, त्यामुळे तोच आपल्याला बेस घ्यावा लागेल, विच इज गिवन टू बी 7.3 सेंटीमीटर. 7.3 सेंटीमीटरचा एक सेगमेंट काढूया आणि त्याला नाव देऊ आपण सेगमेंट क्यू आर. तर हा सेगमेंट क्यू आर होईल. त्याचं लगेच तिथं मेजरमेंट लिहू 7.3 सेंटीमीटर. तर इथे अँगल पी दिला आहे आणि अँगल आर दिलेला आहे. मग अँगल आर आपण काढू शकतो कारण आपल्याकडं पॉईंट आर आहे. तर आरवर प्रोट्रॅक्टर आपण ठेवूया आणि 50 डिग्रीचा एक अँगल काढून घेऊया. हा 50 डिग्रीचा एक रे आपण काढून घेऊ. सो विच इज द अँगल आर. ह्याच्यामध्ये हा अँगल आर 50 डिग्री आपल्याला मिळाला. आता त्याच्यानंतर आपल्याला एक पॉईंट या ट्रायंगलचा पी वर कुठेतरी मिळवायचा आहे, पण तो जो पी पॉईंट दिला आहे, तो जो अँगल आहे तो 70 डिग्री दिला आहे, पण तो नेमका पॉईंट कुठे आहे या रेवर आपल्याला माहिती नाही. मग आपल्याला अँगल क्यूचं मेजरमेंट काढावं लागेल, जे दिलेलं नाही. पण आपण या प्रश्नामध्ये हे जे दोन अँगल्स दिलेत त्याच्यावरून तिसरा अँगल आपण काढू शकतो. बिकॉज इन दिस ट्रायंगल इफ अँगल पी प्लस अँगल क्यू प्लस अँगल आर ही जर आपण बेरीज केली तर ती 180 डिग्री येईल. बिकॉज दीज आर मेजर्स ऑफ ऑल दी अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. मग पी दिला आहे 70 डिग्री, क्यू माहिती नाही तो काढायचा आपल्याला, आणि आर सुद्धा दिलेला आहे 50 डिग्री. दॅट इज इक्वल टू 180. 70 प्लस 50 120 डिग्री प्लस अँगल क्यू इज इक्वल टू 180 डिग्री. मग अँगल क्यू जर आपल्याला काढायचं असेल तर 120 जर आपण राईट हँड साईडला घेतले तर मायनस होतील. सो अँगल क्यू इज इक्वल टू 180 मायनस 120 दॅट्स 60 डिग्री. मग अँगल क्यू आपण 60 डिग्री आता मिळवलेला आहे. आता आपल्याकडे पॉईंट क्यू आहे, तिथं प्रोट्रॅक्टर ठेवू आणि त्या पॉईंट क्यूवर प्रोट्रॅक्टरचं मिडल पॉईंट ठेवून 60 डिग्रीचा एक रे काढून घेऊया. तर हा अँगल आपल्याला मिळेल 60 डिग्री. आता हे दोन्ही रेज ज्या ठिकाणी एकमेकांना इंटरसेक्ट करतात तो आपला तिसरा पॉईंट म्हणजेच पी. हा झाला ट्रायंगल पी क्यू आर. आता ह्याचा आपल्याला सर्कम सर्कल काढायचा आहे. सर्कम सर्कल काढण्यासाठी या ट्रायंगलच्या कुठल्याही दोन साईड्स त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे. मग पहिल्यांदा साईड क्यू आर घेऊया. त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायला कंपास एक टोक आर वर ठेवायचं आणि निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन, म्हणजे क्यू आर हा जो सेगमेंट आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन आर्क्स काढून घ्यायचे. तेच अंतर आता न बदलता क्यू वर कंपासवर टोक ठेवून पहिल्या दोन कंसांना छेदणारे आणखी दोन कंस काढून घ्यायचे. तर हे दोन पॉईंट्स ऑफ इंटरसेक्शन मिळतील. या दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून आपण एक लाईन पास करून घ्यायची. सो विच इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ साइड क्यू आर. हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर. मग ज्या पद्धतीने क्यू आरचा आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढला त्याच पद्धतीने आता पी क्यू किंवा पी आर या दोन्हीपैकी एका सेगमेंटचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. आपण पी आरचा काढू. त्याच्यासाठी पुन्हा एकदा हे निम्म्यापेक्षा जास्त अंतर इकडे घेऊया. अंतर थोडंसं वाढवून ह्या दोन बाजूला दोन कंस काढून घेऊया. त्याच्यानंतर तेच अंतर न बदलता पी वर आता कंपासचं टोक ठेवून पहिल्या दोन कंसांना छेदणारे आणखी दोन कंस काढून घ्यायचे. पुन्हा एकदा दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला मिळतील. या दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून आपण एक लाईन काढून घेऊया. तर हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट पी आर. हा पी आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर झाला. आता हे दोन परपेंडिक्युलर बायसेक्टर आपण जे काढले आहेत, क्यू आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर आणि पी आरचा परपेंडिक्युलर बायसेक्टर, ते एका पॉईंटमध्ये इंटरसेक्ट होतं. तो पॉईंट आपण फिक्स करूया आणि तो पॉईंट सेंटर घेऊन एक सर्कल आपल्याला काढायचा आहे. आणि ते सर्कल या पद्धतीने काढायचं की या पॉईंटपासून, म्हणजे ह्या दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टरच्या पॉईंट ऑफ इंटरसेक्शनपासून हे जे ट्रायंगलचे तीन पॉईंट आहेत म्हणजेच पी क्यू आणि आर ते समान अंतरावर असले पाहिजेत. तर अशा पद्धतीने आपल्याला ते सर्कल काढायचं आहे. त्या पद्धतीने आपण जर सर्कल पूर्ण केलं तर आपल्याला असं एक सर्कल मिळेल जे या ट्रायंगलच्या तिन्ही व्हर्टायसेस मधून जाईल.
सो दिस इज द कन्स्ट्रक्शन ऑफ सर्कल ऑफ ट्रायंगल PQR. आता हा आणखी एक पुढचा प्रश्न आहे. इन विच द डायमेन्शन्स ऑफ ट्रायंगल LMN आर गिवन. LM is given to be 7.2 centimeter, angle M 105 degree and MN is equal to 6.4. From that we have to construct triangle LMN and its circumcircle. मग पहिल्यांदा आपण ट्रायंगल LMN काढूया. त्याच्यासाठी दोन साइड्स दिल्यात, त्यापैकी कुठलीही एक साइड आपण बेस घेऊ शकतो, कारण दोन्हीमध्ये M हा व्हर्टेक्स आहे आणि अँगल M आपल्याला 105 डिग्री दिला आहे. मग आपण ह्यातली MN ही जी साइड आहे ती बेस घेऊया. मग पहिल्यांदा आपण सेगमेंट MN काढूया जो 6.4 सेंटीमीटर इतक्या लेंथचा आहे. सो विल ड्रॉ सेगमेंट MN ऑफ 6.4. त्याला नाव देऊ MN. त्यानंतर अँगल M दिला आहे 105 डिग्री. मग आता प्रोट्रॅक्टर घेऊ आणि M वर त्याचं मध्य टोक ठेवून 105 डिग्रीचा एक रे काढून घेऊया. तर या पद्धतीने हा जर रे काढला तर तो मेजर होईल 105 डिग्री. आता आणखी एक व्हर्टेक्स आपल्याला मिळवायचा आहे, तर तो म्हणजे L, जो ह्या रेवर कुठेतरी असणार आहे, ज्याचं अंतर M पासून 7.2 आहे. आता कंपास घ्यायचा आहे आपण आणि कंपासमध्ये 7.2 इतकं अंतर मोजून घ्यायचं आहे. डिरेक्टली पट्टीनं आपण तो पॉईंट मोजून घ्यायचा नाही, तर कंपासमध्ये पहिल्यांदा 7.2 अंतर घ्यायचं मोजून. कंपासचं टोक M वर ठेवायचं आहे आणि वरच्या बाजूला एक आर्क काढून घ्यायचा. हा जो पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहे तो म्हणजे आपल्या ट्रायंगलचा तिसरा व्हर्टेक्स L. आता L आणि N एकमेकांना जोडून घेऊ. तर हा ट्रायंगल आपल्याला मिळेल ट्रायंगल LMN. तर त्याचं मेजरमेंट आपण घेऊया. LM इज इक्वल टू 7.2 सेंटीमीटर. आता पुन्हा एकदा हा ट्रायंगल पूर्ण झाला आपला. याचा आपल्याला सर्कल काढायचा. मग ह्यातले कुठलेही दोन साइड्स त्याचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. पहिल्यांदा MNचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. मग MN वर कंपास टोक ठेवू. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन आर्क्स काढू. तेच अंतर न बदलता M पासून त्यांना छेदणारे आणखी दोन आर्क्स काढूया. तर हे दोन्ही आर्क त्यांचे जे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आहेत त्यांच्यामधून एक लाईन पास करून घेऊ, विच इज द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट MN. तर झाली या MN या सेगमेंटची परपेंडिक्युलर बायसेक्टर. आता त्याच पद्धतीनं LM किंवा LN या दोन्हीपैकी एका साईडचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. आपण MNचा काढूया. मग कंपासचं टोक M वर ठेवू. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन कंस आखू. तेच अंतर ठेवून L पासून पहिल्या दोन कंसांना छेदणारे आणखी दोन कंस काढून घेऊ. तर या दोन्हीचे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन याच्यामधून जाणारी एक लाईन काढून घेऊ. तर हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर सेगमेंट LMचा. आता हे दोन्ही पॉईंट ऑफ इंटरसेक्शन जिथे एकत्र येतात तो पॉईंट आपण फिक्स करायचा आणि तो पॉईंट या सर्कलचा सेंटर घेऊन त्याच्यापासून L, M आणि N हे इक्विडिस्टंट आहेत हे पाहून घ्यायचं आणि नंतर त्याच्यामधून जाणारं एक सर्कल काढायचं. So this is the circumcircle of triangle LMN. आता याच पद्धतीचा आणखी एक प्रश्न सोडूया. कन्स्ट्रक्ट ट्रायंगल DEF such that DE is equal to EF is equal to 6 centimeter and angle F is equal to 45 degree. Construct its circumcircle. ओके, आपण कन्स्ट्रक्शनला सुरुवात करूया. DE आणि EF दोन्ही 6 सेंटीमीटर आहे. आता ह्यातला DE हा तर बेस आपण घेऊ शकत नाही, कारण जो बेस अँगल दिलाय तो F दिलाय, म्हणजे EF हाच आपल्याला बेस घ्यावा लागेल. मग पहिल्यांदा आपण सेगमेंट EF काढून घेऊया, ज्याची लेंथ आहे 6 सेंटीमीटर. मग 6 सेंटीमीटर लेंथचा सेगमेंट EF इथं आपण काढून घेऊ. तिथं नाव लिहू त्याचं सेगमेंट EF विच इज 6 सेंटीमीटर. त्यानंतर अँगल F 45 डिग्री आहे. मग F वर ह्या कंपासचं मिडल पॉईंट ठेवून 45 डिग्रीचा एक रे काढून घेऊया. सो दिस अँगल इज 45 डिग्री. आता पॉईंट D याच्यावर आपल्याला कुठेतरी मिळवायचा आहे. मग D आणि E याच्यामधलं अंतर सुद्धा 6 सेंटीमीटर. याचा अर्थ E पॉईंट पासून इथं जो आपल्याला D मिळणार आहे तो सुद्धा 6 सेंटीमीटरच असला पाहिजे. मग आता EF हे डिस्टन्स आपण 6 सेंटीमीटर मोजून घेतलेलं आहे, ते कंपासमध्ये एकदा मोजून घेऊया आणि आता कंपासचं टोक E वर ठेवून
हा जो वर रे काढला आहे त्याला छेदणारा एक आर्क काढून घेऊया. तर हा जो पॉईंट आपल्याला मिळाला, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन, तो आपला या ट्रायंगलचा तिसरा व्हर्टेक्स डी. आता डी आणि ई एकमेकांना आपण जोडून घेऊया. तर हे दोन्ही पॉईंट्स एकमेकांना जोडल्यानंतर हा मिळेल आपल्याला ट्रायंगल DEF. आता ह्याचं सर्कल काढायचं म्हणजे ह्यातले कुठलेही दोन साईड्स आपल्याला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. पहिल्यांदा आपण EFचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढूया. मग त्यासाठी ईवर कंपास टोक ठेवून दोन बाजूला दोन कंस काढून घेऊ. त्यांना छेदणारे तेवढ्याच अंतरावरून आणखी दोन आर्क्स काढून घेऊया. मग या दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून जी लाईन आपण काढू ती असेल सेगमेंट EF ची परपेंडिक्युलर बायसेक्टर. दिस इज अ परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ सेगमेंट EF. तर त्याच पद्धतीने DE ची सुद्धा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू. त्याच्यासाठी कंपास टोक ईवर ठेवू, निम्मेपेक्षा जास्त अंतर घेऊन दोन बाजूला दोन आर्क्स काढून घेऊया आणि D वर आता कंपास टोक ठेवून पहिल्या दोन आर्क्सना इंटरसेक्ट करणारे आणखी दोन आर्क्स काढून घेऊया. तर आता ह्या दोन पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मधून एक लाईन आपण काढून घेऊ. So this is the perpendicular bisector of segment D. तर हे दोन्ही परपेंडिक्युलर बायसेक्टर जिथे एकत्र येतात तो पॉईंट फिक्स करू आणि त्या पॉईंटमधून या ट्रायंगलच्या तीन व्हर्टायसेस मधून एक सर्कल आपल्याला काढायचं आहे. तर ह्या पद्धतीने ते सर्कल पूर्ण होईल. सो दिस इज द सर्कल ऑफ ट्रायंगल DEF.